नमस्कार, मी पंजाब तक आजपासून शेतकऱ्यासाठी एक अंदाज देणार आहे. पण याच्यामध्ये दोन आहेत, एक आनंदाची बातमी आणि एक चिंतेची बातमी. कारण की चिंता कशामुळं की राज्यात काही काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून ते चिंतेची बातमी. आणि आनंदाची बातमी कशामुळं की आतापर्यंत काही भाग पावसापासून पाऊसच पडलेला नाही, त्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की 2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. सर्वप्रथम आपण काय करू, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याची नाव सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं मुंबई, नाशिक आणि नंदुरबार, धुळे, जळगाव. तर या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आतापर्यंत 100 वर्षात पडला नाही इतका जोराचा पाऊस तुमच्याकडे पडणार आहे आणि गोदावरी नदीला मात्र पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. परत आणखीन मुसळधार पाऊस कोणत्या भागाकडे जाणार आहे तर जळगाव जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरात काय होणार आहे की मध्य प्रदेशकडे पाऊस जास्त पडत असल्यामुळे ते मध्य प्रदेशचे बाजूचे जिल्हे म्हणून त्यांच्याकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. पण उर्वरित राज्यात मात्र काही भागात जोरदार, कुठं रिमझिम, कुठं पेंडवलता असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. जे भाग वंचित राहिले त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील मग लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं. या भागात देखील काय होणार आहे 2 ते 8 मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. जे भाग वंचित राहिले त्यांच्यात कडं देखील पडणार आणि त्यांची देखील पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिमी विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये 2 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अतिमुसळधार, काही ठिकाणी थोडासा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे विदर्भामध्ये देखील सगळीकडं कोणताच भाग सुटणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडं सातारा झालं, सातारा, सांगली, कोकणपट्टी, घाटमाथ्याचं खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे सातारा म्हणजे रायगडपासून रत्नागिरीपासून ते डायरेक्ट मुंबईपर्यंत ते कोकणपट्टीमध्ये मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टी, घाटमाथ्याच्या परिसराने अंदाज लक्षात. राहिलं पश्चिम महाराष्ट्राकडे पुणे जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, सांगली जिल्हा झालं, सातारा जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, कडाष्टी, श्रीगोंदा, बारामती या परिसरात परत त्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र सगळ्यात जास्त पाऊस उत्तर महाराष्ट्र म्हणजे मुंबई, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, अमरावती, अकोला, अकोट ह्या परिसरात मात्र पाऊस चांगला धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कन्नड, सिन्नर इकडं संभाजीनगर, सिल्लोड हे भाग, अजंठा परिसर हे भोकरदन हे एरिया, त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर, शिर्डी, राहता, संगमनेर, अकोले ह्या भागात देखील काय होणार मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यात मात्र जवळपास 10 ते 15 जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्षात घ्यायचा. देखील बऱ्याच महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणून फोन येतात की आमच्या भागामध्ये पाऊस पडला नाही. पण ह्या 8 दिवसामध्ये जे पाऊस आहे ते सगळीकडे पडून जाईल आणि त्यांच्या देखील फेरण्या होतील म्हणून हे लक्षात घ्यायचं. हे जवळपास पाऊस सांगायचं झालं तर 2 जुलैपासून ते चांगला 8-9 जुलैपर्यंत राज्यात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होईल 14-15 म्हणजे 13-14-15च्या दरम्यान पुन्हा एकदा जुलैमध्ये पाऊस येणार. म्हणजे शेतकऱ्याला पेरणी करायला, रोपणी करायला परत एकदा चान्स देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. माझी मुंबईकराला विनंती आहे, नाशिकवाल्यांना विनंती आहे, नदीकाठच्या भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. मुंबई, नाशिककडं, इगतपुरी ह्या परिसरामध्ये खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. माझी एक शेतकऱ्याला विनंती आहे, विजा ह्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे विजा कडकडायला लागले की शेतकरी काय करतात त्याचे कपडे भिजवतात म्हणून ते झाडाचा आश्रय घेतात. माझी विनंती, कपडे भिजू द्या, तुम्ही डायरेक्ट घर जवळ करा पण तुम्ही तुमचं स्वतःची काळजी घ्या. नसा काय होईल कपडे भिजतात म्हणून शेतकरी काय करतात झाडाचा निवारा घेतात आणि विजा नेमक्या झाडावर पडतात म्हणून विजेपासून स्वतःची काळजी घ्या, पाळीव प्राण्याची काळजी घ्या म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.